नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर बोटनेक ब्लाउज जो आहे 34 साईज आपल्याला पाहायचा आहे। कटिंग डायरेक्ट कपड्यावर पाहायचे आहे। तर स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हीही तुमचा 34 साईज असेल किंवा बोटनेकमध्ये कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग स्टिचिंग करायचं असतं हे जी काही माहिती आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा। माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील, सबस्क्राइब केले नसेल, सबस्क्राइब या कारणासाठी करायचं आहे की मी जे व्हिडिओ अपलोड करन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं। त्यासाठी सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या नातेवाईकात कुणाला किंवा बहिणीला कुणाला मैत्रिणीला शेअर करायचा असेल व्हिडिओ तर शेअरही करू शकतात। तर आपल्याकडे तुम्हाला माझे व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू पाहत असतील तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणारही आहे की आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। ज्यांना कुणाला पाहिजे आहेत त्यांनी बिनधास्त ऑर्डर करू शकतात। 101% तुमच्या घरपोच मिळत असतात, स्पीड पोस्टामार्फत मिळत असतात। त्याची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्याच्या नंतर सर्व काही व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे। त्यासाठी फक्त व्हॉट्सअप करायचं आहे आणि कॉल शक्यतो करू नका, कारण दिवसभर माझ्या मागे खूप कामे असतात। त्याच्यामुळे तुमचे कॉल जे आहेत ते उचलायला मला म्हणजे तुमचे कॉल तुम्ही केलेले असतात, मग नाही उचलले की मलाही बरं वाटत नाही की तुमचा कॉल उचलला नाही म्हणून। तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला जितक्या साऱ्या मैत्रिणी व्हॉट्सअपला मेसेज करतात तितक्या साऱ्यांचा मी रिप्लाय देईन आणि काय प्रोसेस आहे तेही तुम्हाला सर्व, पेपर कोणता आहे, पेपरची प्राइस कोणती आहे ती सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केलं जात असतं। त्यासाठी नक्की तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि खूप साऱ्या जणींचा म्हणजे विश्वास हा महत्त्वाचा आहे की 100% तुमचे ब्लाउज पेपर पॅटर्न येणार म्हणजे येणार। तुम्हाला कंटिन्यू मी पोस्ट करून दाखवत असते की ब्लाउज कशा पद्धतीने महिलांनी टीच केलेले आहेत किंवा परफेक्ट बसतात का नाही, त्यांचे मेसेज जे आहेत ते तुम्ही तुमच्या डोळ्यानं वाचू शकतात। त्यासाठी तुम्ही नक्की घ्या। आणि बऱ्याच जणींचे कॉलही येतात की अगोदर फोन पे केल्याच्या नंतर पेपर पॅटर्न येतील का नाही। 100% येणार, कारण मीही तुमच्यासारखीच कष्ट करणार आहे। कष्ट करणाऱ्या माणसांचे कधीच फसवणूक होत नसते। त्यासाठी तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकता, तुमच्या घरपोच आपली ऑर्डर जी आहे ती मिळणार आहे। आणि तुमची जी काही प्रोसेस काय आहे ती तिथे माहिती दिल्याच्या नंतर पेमेंट तुमची आली की तुमचं पार्सल जे आहे ती लगेच डिस्पॅच केलेलं जात असतं दुसऱ्या दिवशी। तर नक्की तुम्ही ऑर्डर करून पहा आणि तुम्हाला खूप सारे घ्यायची इच्छा आहे पण येतील का नाही, विश्वास आहे का नाही हे पाहण्यासाठी मी छोटा कॉम्बो सेट जे आहे तुमची जी साईज आहे त्या साईजचाही तुम्ही घेऊ शकता। त्याची प्राइस 350 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येणार आहे तर 3 प्रकारचे ब्लाउजचे पेपर पॅटर्न येत असतात। ती कोणते आहेत ती तुम्हाला व्हॉट्सअपला साईजनुसार मिळून जातील। तर 4 टक्स, प्रिन्स कट, कटोरी ब्लाउज हे सर्व जे आहेत ती मिळून जातात एका साईजमध्ये। त्याच्यामध्ये तुमची जी साईज आहे ती ही लांब बाही, हाफ बाही हे जे आहेत ती तुम्ही तिथे घेऊ शकतात। तर तुम्हाला विश्वास येण्यासाठी मी हे छोटा कॉम्बो सेट जे आहे ती तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हा पाहू शकता, हा आर्ट पेपरचा सेट आहे, पॅक केलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय आहे ती तुम्हाला सर्व तिथे माहिती मिळून जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जी तुमच्या कामासाठी लागणारं जी बुक आहे ती सर्व तुम्हाला इथे चार्ट येणार आहेत। ही 7-8 पानाचा पेज आहे, पाहू शकता। ही बुक जी आहे ती 7-8 पानाचं बुक आहे। याच्यात सर्व प्रकारचे तुम्हाला चार्ट येणार आहेत, सर्व प्रकारचे बोटनेक, स्टँड कॉलर, बोटनेक, कटोरी, बाही घडी किंवा बाही लांबी, कॅप फाईट, गळा उंची ही सर्व जी प्रकारचे चार्ट येणार आहेत। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामही येणार आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला मापे टाकायचे आहेत ती सर्व तुम्हाला इथे पाहू शकतात। अशा पद्धतीने हे डायग्राम जे आहे ती येणार आहेत। तर या पद्धतीने डायग्राम जे आहे ती येणार आहेत। तर नक्की तुम्ही ऑर्डर करा, तुमच्या फायद्याचा आहे। माझी एकच कोशिश आहे की मला प्रत्येक महिलापर्यंत फक्त पोहोचवायचं आहे माझं काम आणि प्रत्येकीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, एवढीच माझी कोशिश आहे। त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजेत। तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू, खूप वेळ गेलेला आहे। आणि बोटनेक कशा पद्धतीने मी, हा कलर आहे पाहू शकता,
हा ब्लाऊज आहे, तर याला मी आरी वर्क केलेला आहे. तर हा ब्लाऊज आहे, याची कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, या पद्धतीने आरी वर्क केलेलं आहे. तर हे बाळाचं नाव ठेवायचं कार्यक्रम आहे, त्याचं ही ब्लाऊज आहे. तर या पद्धतीने असं स्टिच केलेलं आहे आणि आरी वर्क बनवून घेतलेलं आहे. पाहू शकता, बाहीलाही आरी वर्क केलेलं आहे या पद्धतीने. आणि यालाच मी याचा ब्लाऊज राहिलेला होता, म्हणजे पीस राहिलेला होता, तर फ्रॉकही बाळासाठी शिवलेले आहे. पाहू शकता, या पद्धतीने फ्रॉक शिवलेले आहे. तर मैत्रिणींनो, तर असा हा व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला बोटनेक कशा पद्धती कट करायचं आहे ते समजेल. आणि प्रत्येक साईजनुसार बोटनेक कशा पद्धतीने कट करायचं आहे तेही मी लवकरच तुम्हाला आणणार आहे साईजनुसार. आणि उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. उद्यापासून आपण सिरीज चालू करणार आहेत पेपर कटिंगची. तर कटोरी ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, प्रिन्स कट, बोटनेक, स्टँड कॉलर हे विविध प्रकारचे जे ब्लाऊज आहेत त्याची तुम्हाला सिरियल प्रमाणे साईजनुसार कटिंग शिकवणार आहे. तर उद्यापासून तुम्ही व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका. दुपारी 2 ते 2:30 पर्यंत आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे. नक्की पहा आणि तुमचेही स्वतःची परफेक्ट कटिंग शिकायला सुरुवात करा. चला मैत्रिणींनो, भेटू. तर हा साडीवरचा ब्लाऊज आहे, काठपदर साडी जी असते त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. इथे मी अस्तर घेतलेला आहे, 80 सेंटीमीटरचं अस्तर घेतलेलं आहे. पाहू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर या पद्धतीने अशी घडी मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही घडी जी आहे ती मारून घेतल्याच्या नंतर तुम्हाला 34 साईजला चौथा भाग किती येतो आपला, 8.5. 8.5 मध्ये आपल्याला 2 इंच मिळून टोटल आपल्याला 10.5ची ही घडी जी आहे ती घ्यायची आहे. बॅक साईडला आपल्याला 10.5ची घ्यायची आहे. पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. तर ते का घ्यायचे आहे ते तुम्हाला नंतर तुम्हाला दिसणार आहे की आपण 1.5 इंच का घेतलेले आहे. तर आता पूर्ण उंची जी आहे ती आपल्याला 13.5 घ्यायची आहे. तयार उंची किती आहे, 13.5. आणि 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग साठी, म्हणजे टोटल आपल्याला उंची किती घ्यायची आहे बॅक साईडला 14.5 घ्यायची आहे. तसंच पुढच्या साईडलाही आपल्याला 14.5 घ्यायची आहे. या साईडनेही आपल्याला 14.5 घ्यायची आहे. इथे मार्क करायचा आहे. इथे मार्क केल्याच्या नंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पाठीमागलचा जो भाग आहे तो अगोदर आपण कट करून घेणार आहे. आता 34 साईजला शोल्डर जे आहे ती आपलं शोल्डर डिपेंड राहतं की तुमच्या पूर्ण शोल्डर वरून असतं की मी इथे हा जो आहे तो कस्टमरच्या याच्याच घेतलेला आहे मी शोल्डरचं माप. तर पूर्ण शोल्डर जे आहे त्यांचं तर 15.5 आहे. तर त्याच्यामध्ये मी 15.5 मध्ये आपल्याला निम्म करायचं आहे. तर पाहू शकता इथे 15.5 जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने असा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे. हे पहा, 15.5चं फोल्ड केल्याच्या नंतर आपलं शोल्डर किती येणार आहे, 7.25. 7.25 मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे बोटनेकला. आणि स्टँड कॉलरला तुम्हाला आहे तेवढंच घ्यायचं असतं. तर ह्या जी काही खूप लक्ष देऊन पाहायचे आहेत. पूर्ण शोल्डर 15.5 होतं, त्याच्यामधला आपण हाफ केलेला आहे, म्हणजे निम्म केलेला आहे. निम्म्यामधला आपल्याला किती आलेला आहे, 7.25. 7.25 मधला आपण अर्धा इंच मायनस करायचा आहे बोटनेक ब्लाऊज साठी. तर इथे मी 7.25 घेतलेला आहे. तर हे पहा, 7.25चा मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला. जितका आपण शोल्डर घेतलेला आहे 7.25 शोल्डर घेतलेला आहे, तर 7.25चा आपण मोंडाही घेतलेला आहे बोटनेक मध्ये. तर पुढचा हे आपण सेम तसाच घेणार आहे. आता इथे डिझाईन जी आहे ती बॅगची डिझाईन मी बनवणार आहे. तर इथे गळा उंची जी आहे पाठीमागलची 4 घेतलेली आहे आणि याची गळ्याची रुंदी जी आहे आपल्याला 4.25 घ्यायची आहे आणि उंची जी आहे ती 4 घ्यायची आहे. या पद्धतीने हा नंतर इथे आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि या पद्धतीने असा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. हे झालेलं आहे आपलं बोटनेकचा भाग. पाठीमागील मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 1.25
आणि इथून आपल्याला आहे असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता हे आपण पाठीमागलचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे. हे पहा, पाठीमागलचा पार्ट जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 1.5 इंच पुढे कपडा जो आहे तो सरकवून घ्यायचा आहे. या पद्धतीने सरकवून घेतलेला आहे. या पद्धतीने आपण हा सरकवून घेतलेला आहे. 1.5 इंच आपल्याला कपडा इकडच्या साईडने एक्स्ट्रा लागणार आहे, कारण आपल्याला इकडे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्यासाठी पूर्ण उंची आपली किती आहे 14.5, तर आपण 14.5 घेतलेली आहे. आणि छातीचा चौथा भाग किती होता आपला 8.5. 8.5 मध्ये आपल्याला 2 इंच मिळवल्याच्या नंतर आपण 10.5 वर घडीचा आकार जो आहे तो घेतलेला होता. इथे आपला 10.5 आलेला आहे. हे पहा, या पद्धतीने 10.5 आपला हा पॉइंट आलेला आहे. तर इथे तुम्ही रेषाही देऊन घेतली तरी चालतं, कारण तुम्हाला समजण्यासाठी या पद्धतीने तुम्ही रेषा मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा आपला इकडे 1.5 इंच भाग राहणार आहे. तसंच आपल्याला आपण शोल्डर किती घेतलं होतं 7.25. 7.25 वर 1 मार्क करायचे आहे. मोंढाही आपल्याला 7.25चा घ्यायचा आहे. आता इथे आपलं चेंज काय होणार आहे की प्रिन्स कट मध्ये तुम्हाला साधा प्रिन्स कट जो आहे त्यावेळेस तुम्हाला इथे मोंड्याच्या साईडने कुठे मार्किंग करायचं आहे ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच आहे. पण आता याच्यामध्ये तुमचं चेंज होणार आहे की हा जो प्रिन्स बोटनेक मध्ये प्रिन्स कट जर तुम्हाला कट करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला प्रिन्स कट कुठून कट करायचा आहे ते सांगणार आहे. पुढचा मोंडा जो आहे आपला सेम कोणता आहे आपला सेम की आपण 1.25 घेत असतो. कंपल्सरी आपण पाठीमागलचा किती घेतलेला आहे 1.25. पुढचा आपल्याला 1.25 घ्यायचा आहे. त्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला अगदी इथं 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे बोटनेक मध्ये 1/2 इंच आतमध्ये. 1/2 इंच आतमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे 1.25 इंच या पद्धतीने असा आतमध्ये घ्यायचा आहे. का घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पुढच्या साईडला जे आहे ती प्रिन्स कट म्हणजे स्टँड कॉलर आणि बोटनेक मध्ये इथे शोल्डर जे आहे ते मोठं येत असतं, त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने असं मार्किंग करायचं आहे. सेम आपल्याला पुढचा जसा पाठीमागलचा किती घेतला होता गळा रुंदी 4.25, तसंच आपल्याला पुढचाही 4.25 घ्यायचा आहे. पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती तुम्हाला तुमच्यावर डिपेंड राहतं की तुम्हाला किती पाहिजे 6 पाहिजे 6.5 पाहिजे 7 पाहिजे, जितकी काही तुम्हाला पाहिजे असेल तितकी तुम्ही घेऊ शकतात. मी इथे 6.5 वर मार्किंग करणार आहे. त्यानंतर इथे 4.25 वर एक मार्क करणार आहे आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहे. पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती या पद्धतीने. तसंच आपल्याला पाठीमागलचा गळा रुंदी जी आहे ती तिथून आपण किती गोलाईसाठी घेतले होतं 1.5. आता यालाही आपण 1.5 घेणार आहे आणि इथून या पद्धतीने असा गोल राऊंड जो आहे तो देऊन घेणार आहे. हा झाला आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग. आता इथे आडवा टक्स जो आहे तो येणार आहे आपला 34 साईजला 4.25चा. त्यानंतर उभा टक्स जो आहे तो येणार आहे आपला 4चा. 34 साईजचा किती येणार आहे 4चा. आता हे झाले आपला टक्स पॉइंट. इथे आपल्याला 1.5 इंच या साईडने मार्क करायचं आहे या साईडने आणि इथून आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे 1 इंच. 1 इंच घेतल्याच्या नंतर हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आपल्याला. हे पहा या पद्धतीने इथे मिळून घेतलेला आहे. आता इथून आपल्याला इथे सेप आकार जो आहे प्रिन्स कटचा तो व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे. पाहू शकतात या पद्धतीने असा देऊन घेतलेला आहे. ओके. आता इथून काय केलेलं आहे आता आपण हा जो इथला पफ जो आहे तुम्हाला पफ येण्यासाठी काय करायचं आहे हा जो पॉइंट आहे आपला 3 पर्यंत आपण घेत असतात. रेग्युलरच्या प्रिन्स कटला आपण 1/2 इंच या साईडने 1/2 इंच या साईडने हा मधला भाग जो आहे तो आपला कट होऊन जातो.
कारण इथून जर तुम्ही व्यवस्थित शिलाई केली तर हा पफ जो आहे तो खूप छान येतो. पण बोटनेक ब्लाउज मध्ये शक्यतो हे तुम्हाला करायची गरज लागणार नाही, कारण इथे खूप सारा असा पफ येत असतो बोटनेक मध्ये. त्यानंतर इथे आपण किती घेतलेला आहे कपडा, हा जो कपडा आहे तो आपला गेलेला आहे इथं पाव इंच अर्धा इंच इथे गेलेला आहे, आणि अर्धा इंच आपल्या शिलाईसाठी लागणार आहे. टोटल आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर या साईडने घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच. आता हे 1.5 इंच कधी घ्यायचं आहे, आपण कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घेत असतात रेग्युलर, जसं की आपण कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, फोर टक्स या पद्धतीने कमराच्या साईडने आपण अर्धा इंच आतमध्ये घेत असतात. तिथून आपल्याला 1.5 इंच पुढे घ्यायचं आहे. तर आपलं परफेक्ट इथे आलेलं आहे, आणि हा व्यवस्थित असा हे पहा या पद्धतीने असा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. तसंच पाठीमागलचा हे आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो अर्धा इंच आपण मायनस करून टाकणार आहेत, कारण कंबर जी आहे ती आपली छोटी असते, त्याच्यासाठी हे कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सर्व मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये असं काही समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही रिपीट पाहू शकतात, कारण मागे पुढे जर तुम्ही केला व्हिडिओ जो आहे तो, तर तुम्हाला सर्व काही प्रश्न जे आहेत ती सॉल्व्ह होऊ शकतात. तर हे सर्व पार्ट मी कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने हे कट झालेलं आहे. हे साईडला ठेवून देऊ, आणि इथे आपण बाहीची कटिंग करून घेणार आहेत. आता हे आपण डबल फोल्ड, म्हणजे हे जे आहे ती सिंगल घेतलेले आहे, ते इथे एकावर एक आहेत असतं. तर हे आपल्याला इथे बाही जी आहे ती कट करून घ्यायची आहे. 34 साईजचा छातीचा चौथा भाग किती आहे आपला 8.5 मध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे. तर 9ची आपल्याला ही घडी घ्यायची आहे. हे पहा 9ची घडी घेतलेली आहे, आणि लांबी जी आहे ती या साईडने टाकायची आहे. लांबी आपल्याला 9.5 तयार पाहिजे आहे, आणि 1 इंच एक्स्ट्रा पाहिजे आहे, म्हणजे 10.5ची आपल्याला लांबी घ्यायची आहे. तसंच हाफ पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे. 9चा मध्य करायचा आहे आपल्याला 4.5. 9.5च्या बाहीसाठी आपल्याला कॅफाईट जी आहे ती घ्यायची आहे 3, आणि हा मध्य जो केलेला आहे इथेही आपल्याला 3 वर मार्किंग करायचं आहे. याचे 3 भाग करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला 2. दंड फिटिंग घ्यायचा आहे आपल्याला 5 पासून इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे इथून इथे मिळून इथला भाग जो आहे तोही आपल्याला इथे मिळवायचा आहे, आणि हा पाठीचा भाग जो आहे मोंड्याचा तो आपल्याला इथे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. तसंच आपल्याला पुढचाही या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. तर हे कट करून घ्यायचं आहे. हे कट केलेलं आहे. आता हा पुढचा जो भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हे सर्व पार्ट जे आहेत ते कट केलेले आहेत. आता आपल्याला मेन जी ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ठेवून व्यवस्थित असे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही झालेली आहे. आता हा भाग आहे तो आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो ठेवायचा आहे, आणि इथे आपल्याला टोरी आणि हा भाग
तर हे आता पार्ट आपण कट करून घेऊ. या पद्धतीने हा पूर्ण आपण 34 साईजचा बोटनेक ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे डायरेक्ट कपड्यावर. तर या पद्धतीने बोटनेक ब्लाउजची कटिंग करायची. ब्लाउज बद्दलचे प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. चला तर मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.